एक धक्कादायक बातमी समोर येते। मुंबईच्या भायखळा इथं शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा तालुका अध्यक्षाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला। यात त्यांचा मृत्यू झालाय। सचिन कुर्मी असे या व्यक्तीचे नाव आहे। या घटनेनं भायखळा परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भायखळा येथील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे। भायखळा येथील महाडा कॉलनीच्या मागे शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास ही घटना घडली आहे। या हल्ल्यात सचिन हे गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष असल्याची माहिती मिळते। शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। जे रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। भायखळा पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतोय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे। आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। तर कुर्मी यांच्या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। दरम्यान नांदेडमध्ये देखील एक धक्कादायक प्रकार घडला होता। फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरून ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखास मारहाण करत तलवारीनं बोट छाटल्याचं प्रकरण समोर आलं होतं।